आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी आणि पक्ष संघटनेच्या संदर्भाने माहिती घेण्यासाठी राज ठाकरेंच्या विदर्भाचा आढावा बैठकीला आज अमरावतीमध्ये सुरुवात झाली आणि त्या आढावा बैठकीआधी राज ठाकरे यांनी मनसेच्या महिला विंग सोबत जे आहे ते या ठिकाणी बसून चर्चा केली आणि संपूर्ण महिला पदाधिकाऱ्यांशी आहे ती या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा सुद्धा या ठिकाणी केली। नेमकी काय मार्गदर्शन राज ठाकरेंनी या ठिकाणी केलं आपण जाणून घेणार आहोत। काय नेमकं या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी आपणास मार्गदर्शन केलं आणि काय सूचना केल्या? राजसाहेबांनी मार्गदर्शन आम्हाला असं केलं की राजकारणामध्ये महिलांनी यावं याच्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं सगळ्यात आधी। आणि राजकारणाची जी भीती एका महिलेच्या मनामध्ये जी असते की राजकारणामध्ये गेल्यावर गलिच्छ राजकारण आहे, असं आहे तसं आहे, याबद्दलची भीती आमच्या सगळ्या महिलांच्या मनातून त्यांनी काढली। आणि त्यांच्यासारखा अभ्यासू माणूस आणि त्यांनी जे दिलेले आम्हाला म्हणजे जे सांगितलं त्याच्या अनुभवावर एकदम साधी सरळ मराठी अशी भाषा होती, आमच्या सर्व महिलांना समजू शकेल अशा नॉर्मल कॉन्व्हर्सेशनमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की महिलांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे, ही काळाची गरज आहे। आणि राजकारण जे आहे हे घरापासूनच सुरू होते आणि घरामध्येच येऊन थांबतं। राजकारण आणि समाजकारण या दोन्हीचा खूप अगदी जवळचा संबंध आहे, ही एक कॉन्सेप्ट त्यांनी आम्हाला क्लिअर केली। आणि त्यांनी आम्हाला असं म्हटलं की म्हणजे आता ही जी आगामी विधानसभा आहे, विधानसभेशी रिलेटेड तुम्ही महिलांनी समोर होऊन सर्वांनी काम करायला पाहिजे आणि कोणाकोणाची इच्छा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत काम करायची, त्यांना महिलांना त्यांची इच्छा विचारली। आमच्या सगळ्या महिला आम्ही इच्छुकच होतो आणि राजसाहेबांची पर्सनॅलिटी अशी आहे की त्यांच्यासोबत काम करायला यंग जनरेशनला कधीच मागे यंग जनरेशन होणार नाही असं मला वाटतं। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार म्हणून काही चाचपणी महिलांच्या नावाच्या संदर्भाने काही केली का? नाही, सध्या तर आम्ही त्या विषयावर अजून आमचं काही बोलणं नाही झालं पक्षातर्फे, बस एक नॉर्मल आमची जनरल अशी बैठक होते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आली, त्यामुळे विदर्भात जर महिला उमेदवार मनसेकडून देण्यात आला त्या दृष्टीने सुद्धा उमेदवार दिल्या जाऊ शकतो का या अनुषंगाने सुद्धा राज ठाकरेंनी या संपूर्ण संदर्भाने चाचपणी केल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।